भावानी आदिमायेचं मांगल्य वात्सल्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या मातीच्या कणाकणाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज. या तीनही मानवी बुद्धींना वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. मी कुमारी गांगुर्डे कावेरी संदीप इयत्ता 9वी ची विद्यार्थिनी. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे काही दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी आयऱ्या गायऱ्याने नाही, तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या टापांनी आणि वीरांच्या डफांनी. आणि हा इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मानाचा मुद्रा ते शिवरायाला, त्या रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरासारखा, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मानाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्रीचा, ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्या ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरकीच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरकीच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरकीच्या धाकाशिवाय माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलो आहोत तो महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या माझे जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. माझे जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि आज या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून महाराष्ट्राचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवला होता. त्यांनी ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा शिवाजी महाराजांचं सैन्य कर्नाटक मोहिमेवरून परत येत असताना तेथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. तेथे एक छोटासा किल्ला होता. मल्लामा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हा किल्ला घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडं तितकं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चालून गेले. पण मल्लमा ही हुशारीची आणि चिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तो किल्ला जिंकून घेतला. दादाजींना वाटले का बाईच्या हातून आपला पराभव होणे शक्य नाही, म्हणून त्यांनी तिच्यावर परत प्रहार केला. पण यावेळी मात्र मल्लमाचा पराभव झाला. जेव्हा मल्लमाला कैद करत असताना मल्लमा ही आत गेली आणि तिच्या तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभं केलं तेव्हा तिला वाटलं जसा प्रत्येक राजा गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली, नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा मी तुमचे गुन्हेगारी नाही, पण यात माझ्या बाळाचा काही दोष नाही, तुम्ही त्याला शिक्षा देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मितहास्य केलं, चिकनासाला इशारा केला. चिकनास आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमाचं बाळ उचललं, आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याला दूध पाजू लागले आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसतोय ना तो आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाल्या. अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं, तिला राज्य द्यायचं असतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला तिचं राज्य परत केलं, शिवाय साडी चोळी देऊन तिचा सत्कारही केला. म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, परंतु जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून तर जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावं लागतं. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत असेल तिला मला एवढंच सांगावं असं वाटतं, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, अगं महाराष्ट्राची वाघीण तू, भावानेचा वार आहे, अगं भगव्याची रक्षणी तू, महाराष्ट्राचा मेघ आहे, अगं भगव्याची रक्षणी तू, महाराष्ट्राचा मेघ आहे. दुबळी नको समजू स्वतःला, कारण तू जिजाऊची लेख आहे, कारण तू जिजाऊची लेख आहे. आता एवढी वर्ष झाले पण अलीकडच्या काळातील अजून एक राज्याच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे. आणि सर्व गाईड मिळून त्यांना रायगड बघायला घेऊन गेले. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला विचारलं ना की तुम्ही कुठून आलात, तेव्हा त्याला छाती ठोकून सांगा, अरे ज्या राजाने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं ना, अशा छत्रपती शिवाजी महाराज
स्वराज्य घडवलं, शिवबा स्वराज्य घडवलं. भीमासारख्या देहाला म्हणजेच अफजल खानाला भीमासारख्या देहाला मातीत लोळावलं. लग्न महाग होत असतानाही आम्ही एवढी प्रचंड प्रगती केली की आमच्या हातात मोबाईल आले, पण आमचं बोलणं मात्र सुधारलं नाही. आमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, पण आमचं चालणं मात्र सुधारलं नाही. पैशाच्या जोरावर हजारो लाखो किलोमीटर दूर असलेले ग्रह, चंद्र, सूर्य, तारे आम्ही दुर्बिणीच्या सहाय्याने जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसांशी प्रेमाचे संबंध मात्र आम्ही निर्माण केले नाही. इंजेक्शनच्या जोरावर आम्ही आमचं आयुर्मान वाढवलं, पण आमचं आरोग्य मात्र सुधारलं नाही. आणि शिवजयंतीच्या नावाखाली आम्ही वेगळेच धंदे सुरू केले धंदे सुरू केले. मित्रांनो, जगणं इतकं सोपं आहे, अनुभव तुम्हाला येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. जगावं कसं हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. म्हणून जीवन एक रंगभूमी आहे. जीवन म्हणजे संघर्ष, जीवन म्हणजे 2 घडींचा डाव. जीवनाच्या अशा अनेक व्याख्या थोर पुरुषांनी मांडल्या, पण त्या जीवनाच्या अशा अनेक व्याख्या पाळल्या त्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी. शेवटी जाता जाता या व्यासपीठावरून आस्ते कदम वज्रचूडा अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ मातेंचा विजय असो. महाराज गणपती गजपती अश्वाधिपती प्रजापती सुवर्णरत्नाधिपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रार्थ शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराजा शिवछत्रपती महाराज की जय. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सरजारन धुरंधर छत्रपती संभाजी महाराज की जय. प्रथम आई तुळजाभवानी मातेला आणि भारत मातेला वंदन करते आणि आजच्या सर्व शुभभक्तांना हार्दिक शुभेच्छा देते. ये संभा मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता. अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी मी माझं मस्तक टेकून माझ्या भाषणास सुरुवात करते. प्रदीपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शाहवासुन शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग सागरातला मान, ज्याच्या छत्रा म्हणजे आभाळाचा मान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीजाई सह्याद्री जिला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यातलं ज्याचं पहिलं स्थान, मराठ्यांचा तो भगवा समंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. आणि वडिलांनी निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर वडिलांनी निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं. असे ते शंभूराजे म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असं नाही, काही क्षण विसरून म्हणता विसरता येत नाही असा आजचा क्षण आहे. 16व्या वर्षात शिवनेरीवर असा सितारा चमकला, तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडं वाजू लागले, कारोळीचा सह्याद्रीचा कड्यात कपारात डुमडुमली आणि माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा संवारी जन्मला, दृष्टांच्या सहारी जन्मला, अहो माझा राजा जन्मला. सिंहगढ़ के मेहगढ़ में शिवशंकर के रौद्र रूप से शेरनी के कोक में से एक बालक का जन्म हुआ और उत्सवी उत्सव, पर्वतों में उत्सव, पहाड़ों में उत्सव, सर्वत्र उत्सव. आणि अशा गोड वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. अरे जिथं पडती पावलं आमची इतिहासाच्या वाटा, वागतात तर नाही पण मोडणारही नाही मराठा. परंतु मराठा म्हणायचं तरी कोणाला? मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही, तोच खरा मराठा. मग तो कोणत्या जातीचा असो वा कोणत्या धर्माचा. महाराष्ट्र, खरं तर ज्या माणसानं या महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं, खरं तर तो महाराष्ट्र खूप मान असला पाहिजे. तुकारामांच्या बंगवाणीतून विचारांचे मुळे फुलले अशा तुकोबांचा महाराष्ट्र मान आहे. फुले, आंबेडकर, शाहूंचा महाराष्ट्र मान आहे. सौंदर्यावर तो कुणी प्रेम करतो, पण कृष्णढवळ्यांच्या बोथटलेल्या तळहातांवरती प्रेम करणाऱ्या बाबा आमटेंचा महाराष्ट्र मान आहे. स्वतःची मुलं तर कोणीही सांभाळतं, पण दीनदलितांची मुलं सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळांचा महाराष्ट्र मान आहे. एवढंच काय, मनगटानेच कापतो आम्ही तलवारीच्या पाती आणि हृदयात आमच्या शिवछत्रपती अशी अभिमानानं डरकाळी फोडणाऱ्या समोर बसलेल्या मावळ्यांचा महाराष्ट्र मान आहे. हे मावळे हा इतिहास लिहिला कोणी? मित्रांनो, माझ्या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐऱ्या गैऱ्यानं लिहिला नसून माझ्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे तलवारीच्या पात्यानं, ढालीच्या खणखणाटानं, अंधाऱ्या खोऱ्यातून होणाऱ्या वादळानं.
मराठा होते, काश हम भी मराठा होते. आपण कधी आपल्या राजांच्या रायगडावर कधी गेलोय का? एकदा जा. कारण जसं मुस्लिम धर्मात हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं मराठी माणसानं रायगडला गेल्याशिवाय त्याचा आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही असं मला वाटतं. व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये तुमचा घालू नका पाय. तुम्हाला जर नीट वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय. आपण दसरा मेळावा घेतो, आपण शिवजयंती घेतो, आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती घेतो. पण जयंती पुण्यतिथीला आपल्या समाजात एक फॅड आले, डीजेवर गाणे लावायचे आणि तोंडवर करून नाचायचं. अरे फॅशन नको, हे मराठ्याचं रक्त आहे. हे डीजेवर गाणे लावून तोंडवर करून नाचणारं रक्त नाही, ही तलवार घेऊन रणांगण गाजवणारं रक्त आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम करावं का? प्रेम जरूर करावं, प्रेम जरूरच करावं. पण कसं? राज तुम्ही पुढं व्हा, विशाळगड गाठा. जोपर्यंत तोफेचा आवाज कानी ऐकू येत नाही तोपर्यंत एकही गणी पळू देणार नाही. राज आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. राज लाख मेलं तरी चालेल, पण लाखाचं पोशिंदा जगलाच पाहिजे. अरे प्रेम करावं, बाजी तानाजी सारखं प्रेम करावं. अरे प्रेम करावं. राज 60 मावळं द्या, एका रात्रीत किल्ला घेतो म्हणणाऱ्या कोंडाजी फर्जत सारखं प्रेम करावं. आपण कोणावर करतो? सौंदर्यावर. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज त्या काळी सर्वांचा आदर्श ठरले, आजही ते सर्वांचा आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराज नवे तर संपूर्ण जगाचाच आदर्श ठरले. आणि हो, आपण सकाळी उठल्यावर आपल्या कपाळाला गंध लावला पाहिजे. फॅशन नाही हो, संस्कृती आहे. छत्रपती शहाजी राजे गंध लावायचे, छत्रपती शिवाजी राजे गंध लावायचे, छत्रपती संभाजी राजे सुद्धा गंध लावायचे. आपण लावण्यात काय तोटा आहे? आजकालचे लोक म्हणतात ना, कपाळाला गंध लावणं म्हणजे काय फॅशन आहे. आणि फॅशन नाही, जिथं फॅशन आहे तिथं संस्कृती म्हणता, आणि जिथं संस्कृती आहे तिथं फॅशन म्हणता. हेच शिकवलं का आपल्या महाराजांनी आपल्याला? बहुत सौभाग्य से मिला ये हिंदू धर्म, बहुत सौभाग्य से मिला ये हिंदू धर्म, उसमें ढीला लगाने में कौन सी आई शर्म. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेटस ठेवत बसू नका. स्वतःचं असं स्टेटस निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटस त्यांच्या स्टेटसला ठेवलं पाहिजे. 350 वर्षांपूर्वी या कर्मभूमीत असाच एक महापुरुष होऊन गेला. 350 वर्ष होऊन गेली तरी आज इथली माणसं त्यांच्या स्टेटसला स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. ज्याच्या वाट्याला कठोर संघर्ष येतो त्याची उंची खूप मोठी होते. महापुरुषाच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला, नवे संघर्षामुळे ते महापुरुष झाले. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे बघा ना, 14 वर्ष वनवास करून सुद्धा राम हे प्रभू श्री राम झाले. आणि राजपुत्र असून सुद्धा सर्वसामान्य गोपिकांप्रमाणे राहणारे कृष्ण हे भगवान श्रीकृष्ण झाले. याला म्हणतात कठोर संघर्ष. म्हणजे ज्याच्या वाट्याला कठोर संघर्ष येतो त्याच्या वाट्याला भगवान पद प्राप्त होतं. ही फार महत्वाची वस्तुस्थिती आहे. असाच एक संघर्षवीर योद्धा ज्याचं 50 वर्षांचं आयुष्य फक्त संघर्षानेच भरलेलं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज इथल्या पालकांना वाटत असं माझा मुलगा माझी मुलगी इंजिनियर व्हावी, तर या इंजिनिअरिंगच्या मुलींना रायगडावरची हिरोजी इंदलकरांची पायरी दाखवा. हिरोजी इंदलकरांनी रायगड बांधला. महाराजांनी इंदलकरांना विचारलं, इंदलकर काय पाहिजे आपणास? काही नको राजा, फक्त एका पायरीवरती नाव करण्याची अनुमती द्या. काय मागून मागितलं? एका पायरीवरती नाव करण्याची अनुमती. पायरीवरती कोरले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. काय मागून मागितलं? एका पायरीवरती नाव करण्याची. आमचा शिवा काशीत महाराजांनी विचारलं, शिवा जातोस? शिवा काय म्हणतोस? एकदा संधी द्या राज. एकदा आजपर्यंत हा शिवा काशी धामी म्हणून लय फिरलाय, पण आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मारायचे. जगण्यासाठी नाही, माणसं मरण्यासाठीच स्पर्धा करत होती शिवाजी महाराजांच्या काळात. महाराजांनी बाजी काकांना विचारलं, बाजी काका चला सोबत. नाही राज, लाख मेलं तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. धर्मासाठीच लढायचं आणि धर्मासाठीच मारायचं. हा हेत छत्रपती संभाजी महाराजांच्या कुठून पेरला हो? तर या शिवरायांच्या मावळ्यांच्या पराक्रमातून पेरला. तानाजी मालुसरे ज्यावेळी लढायला गेले त्यावेळी त्यांच्या बायकोला, त्यांच्या मुलाला काय वाटत असेल? मुलाचा मंडप तयार आहे, मुलाला हळद लागली आणि बाप लढायला जातोय. काय वाटलं असेल? शिवा काशी ज्यावेळी लढायला गेला त्यावेळी त्याची मुलगी फक्त 4च वर्षांची होती. काय वाटलं असेल त्या मुलीच्या काळ झाला आपल्या बापाला जाताना बघायला. माहित आहे बाप एकदा गेल्यावरती परत येणारही नाहीये, तरी आपला शिवा काशीत लढायला जातोय. गड आला हो, पण माझा सिंह गेला ना. खंता एका हुप्पाची, एका गमवलेल्या सिंहाची. आणि हो, महाराजांनी जन्म फक्त जयंती आणि पुण्यतिथीलाच घेतला का हो? आता शिवजयंतीला गाणी लावतील, शिवा चौहान झाली, पिंकी पैसे वाली झाली, मुन्नी बदनाम झाली, आणि आपल्या आया बहिणीची अब्रू आपण गावच्या वेशीवरती टांगवायला चाललोय. या ठिकाणी एक कवी म्हणतो ना, वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं, वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं, आपल्या अब्रूचे लागतं अब्रू झाकण्यासाठी मागावं.
मी तुम्हाला काय सांगते तुम्हाला ऐकता नाही थोडं खटकेल, पण वाटेल हे आपल्या राज्यात चाललंय तरी काय. पण दुर्दैवानं इथं नाही सुरक्षित कुणाची बहीण ना कुणाची माय. आपल्याच मातीत चालताना, आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतंय. शिक्षाबाईचं तर लांब, इथं फक्त कॅन्डल मास्कच चालतंय. एकटा आला तर नडता येईल, पण सुंडी पुढांना मावच लागतं. अत्याचार होतो 10 मिनिटात, आयुष्यभर भोगावं लागतं. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर तेच सांगावं लागतं. शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही, त्यातनं शिवचरित्र तर काही घेतलंच नाही. माफ करा महाराज, पण या मायभूमीत, या जन्मभूमीत, या कर्मभूमीत आपला अपमान होत आहे. शेवटी या व्यासपीठावरनं रजा घेताना इतकं सांगेल, शब्दांनाही कोडं पडेल अशी काही माणसं असतात. आपलंच ते भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. धन्यवाद. शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी गांगुर्डेश्वरी गोपळ, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. तुमच्या पुढे शिवजयंती निमित्त माझे मनोगत व्यक्त करायला उभी आहे, तरी ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आजकाल असं म्हणतात, जिथं मस्तक टेकवा अशा नमस्काराच्या जागी हल्ली खूप कमी होत चालले. परंतु ज्याचं नाव ऐकताच मस्तक मस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्या राजमाता मासाहेब जिजाऊ. 33 कोटीमध्ये देवाची मंदिरे असतील, पण माझ्या राजाचं एक सुद्धा मंदिर नाही. परंतु 33 कोटीमध्ये माणसं माझी राजाची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ये संभा मर सकता है पर लेकिन बेईमान नहीं हो सकता, असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज. आज तुम्ही पण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसले आहात, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुमारे गेले 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना मान देऊन ज्या मर्दा मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले, अशा 18 पत्कर जातीच्या मर्दा मावळ्यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करते. परंतु आजचा तरुण पोटात दारू आणि हातात तलवार घेऊन देशहित होत आहे. आजचा तरुण फारच लवकर हार मानतो. परिस्थितीशी लढण्याची जिद्द त्याच्यामध्ये किंचितही राहिली नाही. आयुष्यात जर काही कर्तृत्व करून दाखवायचे असेल, शून्यातून विश्व निर्माण करून दाखवायचे असेल, तर शिवचरित्र शिवाय पर्याय नाही. काय शिकवते काय शिवचरित्र? सन्मानाने जगायला, अन्यायाविरुद्ध लढायला, बिकट परिस्थितीतून मार्ग काढायला शिकवते ते शिवचरित्रच. म्हणून आजच्या पिढींना आणि आजच्या तरुणांना खरी गरज आहे ती शिवचरित्र वाचण्याची. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवाटीला चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात तलवार घेऊन शत्रूंवर गरजला, असा एक राजा महाराष्ट्रात होऊन गेला. मित्रहो, 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या शौर्याने, पराक्रमाने, धाडसाने आणि जिद्दीने नवत्याचं होतं आणि होत्याचं नवथं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर या महाराष्ट्र भूमीत भगवा झेंडा फडकवला. तेव्हा अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवीत होत्या. मुघलांच्या कैदेत मराठी सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांचा धनी मारला जात होता. शेतकऱ्याचा कुणी कैवारी नव्हता. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली होती. सह्याद्रीतून गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक शिवनेरीवर तारा चमकला आणि जिजाऊंच्या पोटी शिवबाचा जन्म झाला. मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना, ज्यांनी या मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना, ज्यांनी या महाराष्ट्र भूमीत झेंडा शिवबाचा जन्म झाला. आणि कित्येक गेले 350 वर्षांपूर्वी अंधारात सापडल्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरणच पसरली. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि घोडदौड सुरू केली. अत्यंत कमी वयात शिवाजी महाराजांनी साहसी धाडस केले आणि ते पूर्णात्वास नेले. शिवाजी महाराज हे सर्वगुण संपन्न व्यक्ती होते. काळ्या कुट्टांधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, किती संकट आली तरी डगबगून न जाता शितपीने मात करून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बल्हड शत्रूंशी लढत गुलामगिरी नाकारत स्वराज्य निर्माण केले. मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा. आजही गौरव गीते गाती ओवाळून पंचारे तिथं फक्त राजशिव छत्रपती. शेवटी या व्यासपीठाची रजा दाताना एवढेच म्हणते, शिवाजी या शब्दात तुम्ही कधी उलटे वाचले आहे का? काय होतं शब्द तयार? जीवाशी.
जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला तो शिवाजी. त्याचा तेवढेच म्हणते, प्रदीपचंद्र लेखे वर्दी विष्णुवंदिता शहासुन शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रदीपचंद्र लेखे व वरद विष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. प्रथमतः छत्रपतींच्या या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. जिच्या कुशीतून या स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या राजमाता मासाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारांनी हे स्वप्न लिहिलं अथवा पेरलं ते राजे शंभू छत्रपती. या तिन्ही विभूतींना मी प्रथमतः वादन करते. मी कुमारी नवले सायली संजय आज ज्या मातीमध्ये उभी आहे ती हीच माती जिने 700 वर्षांपूर्वी देवगिरीचं ऐश्वर्य बिलोरी साम्राज्य पाहिलं. त्या मातीने स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथेच जन्म दिला. इथं शहाजी बागडले, इथे जिजाऊ रमल्या आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी पुढे शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकटली आणि तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. आज पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्र एकवटल्याची जाणीव होत आहे. पण खरं तर आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे? महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा, मावळ मनाचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐन दिरेचा, शक्तीच्या पैल दिरेचा महाराष्ट्र, मातीत धुलमसणाऱ्या तेजोमय रक्ताला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास सुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छातडातला जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र म्हणत मराठ्यांचं सामर्थ्य ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या, जगदंबा ज्योत उरात घेऊन गोंगवणाऱ्या वादळाचा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र. पण खरं तर हा महाराष्ट्र पडला होता निश्चित निराश आणि ग्लॅनियसारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. आणि अशातच एक रोळ गुंगला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फतेच्या इशारे उडू लागल्या आणि तमाम मराठ्यांचं सामर्थ्य एकवटलं जाऊन तळ हातावर गर्दन पेलून उभा टाकलं आणि रायगडावर 32 मणांचं सोनेरी सिंहासन साकार झालं. सकळ गुणमंडित अखंड लक्षणांकृत राजकार्य धुरंधर श्रीमान महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की ही किलकारी रायगडाच्या कणाकणांना, मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाला भेदून गेली. आणि खऱ्या अर्थानं शुभा हा उभा करता झाला आणि खऱ्या अर्थानं कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य उभं राहिलं. औरंगजेब कुणी साधा नव्हता. आशिया खंडातलं सर्वात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आशिया खंडातलं सर्वात छोटं साम्राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं. काबूल पासून कंधार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत ज्याच्या साम्राज्याचा विस्तार असा तो औरंगजेब आणि अवघ्या 6.5 जिल्ह्यांपर्यंत पसरलेलं माझ्या शिवरायांचं राज्य म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य कणभर आहे. तरी सुद्धा औरंगजेबाला हे कणभर स्वराज्य का चिरडायचंय? तिकडे निजामशाही तशीच आहे, तिकडे आदिलशाही तशीच आहे, तिकडे कुतुबशाही तशीच आहे, तिकडे इराण तसंच आहे, तिकडे अफगाणिस्तान तसंच आहे. मग स्वराज्यच का? याचं उत्तर औरंगजेब त्याच्या मृत्यूपत्रिकेत लिहितो. औरंगजेब लिहितो की इराणचं राज्य अब्बासचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य दुर्रामीचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण इथल्या महाराष्ट्राचं राज्य कोणत्या राजा, सम्राट किंवा बादशहाचं नसून हे राज्य इथल्या रयतेचं आहे. आणि जिथे राज्य रयतेचं असतं तिथली माणसं मरायला आणि मारायला कधीही मागं पुढं बघत नाही. आणि हाच सर्वात मोठा धोका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील असलेला एक थरारक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. तो म्हणजे दुपारी वक्त बरोबर 12:30 वाजता महाराजांनी गड सोडला. आता सोबत घ्यावा कोण? येसाजी, कंकाजी, तानाजी, मुरारबाजी. महाराज काय म्हटले? जाऊ सगळेच, सोबत तर सगळेच. पण अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी सोबत कोणाला घेतला? जिवा महाला घेतला, संभाजी गावजी ना, तानाजी ना, बाजी ना, येसाजी. मग जिवा महालाच का? दांडपट्टा फिरवण्यात वाकबगार आहे तो. मग तोच का? अहो, अफजल खानाबरोबर सय्यद बंडा आहे आणि त्याच्याशी झुंजायला हवा. फक्त आणि फक्त जिवा. सोबत घेतला संभाजी गावजी, हत्तीसारखा बहार हाताने वाकवणारा. मग तोच का? अहो, दुस्तुरखुद अफजल खान कसा आहे? आणि आखाड्यात पैलवान उतरण्याचे झाले तर एकाच गाण्याचे हवेत ना, तरच कुस्ती रंगते. महाराजांनी त्यांच्या चारित्र्यामध्ये एक चाल परत नाही वापरली आणि एक माणूस पुन्हा नाही वापरला. सगळं चारित्र्य काढून बघा. एक चाल परत नाही आणि एक माणूस पुन्हा नाही. महाराज अफजल खानाला भेटायला गेले, शाहिस्ते खानाला नाही. तिथे छापाच टाकायला गेले. महाराजांनी अफजल खानाला ठार केलं पण मिर्झांशी मात्र तह केला. बघा, प्रत्येक प्रसंगात नवा माणूस.
महाराजांच्या नियोजनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. जीवा महाल तुम्हाला प्रतापगडावर भेटेल, तो तुम्हाला पन्हाळ्यावर दिसणार नाही. पन्हाळ्यावर तुम्हाला बाजीप्रभू भेटेल, तेथे तानाजी असणार नाही. तानाजी तुम्हाला कोंढाण्यावर दिसेल, तेथे एसाची असणार नाही. एसाची तुम्हाला कर्नाटकात दिसेल, तेथे मुरारबाजी दिसणार नाही. मुरारबाजी तुम्हाला पुरंदरावर भेटेल, तेथे नेताजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस हे महाराजांच्या नियोजनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. बरोबर 12:30 वाजता महाराजांनी गड सोडला. बरोबर 2 वाजता महाराज खानाच्या छावणी बाहेर पोहोचले. बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली की छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर बघितलं 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवाजी आस्ते कदम येताना दिसले. खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी? वकिलानं मांडो लावली. तसा खान 2 पावलं पुढे आला, बाहुफे लावली. आओ शिवाजी राजे आओ. जसे राजे खानाच्या मिठीत गेले, खान महाराजांच्या पाठीवर पडला. डाव मांडला, जोर वाढला, मिठी आवळली गेली. त्याच वेळी खानाची कट्यार महाराजांच्या मस्तकावर फडकणार. त्याच वेळी महाराजांची वाघ नखं निघाली, खूप बसली खानाच्या पोटात. दगा करत खान कडकला. त्याच वेळी कृष्णाजी भास्कर धावला. त्याने महाराजांच्या मस्तकावर वार केला. बघता बघता राजे बचावले गेले. त्याच वेळी सय्यद बंडा धावला. त्याची दांडपट्टा महाराजांच्या मस्तकावर फडकणार. त्याच वेळी जीवा महालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात उडवला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. म्हणून म्हणावेसे वाटते, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. कि सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जर त्या काळी ध्वनिक्षेपणाचं यंत्र विकसित झालं नव्हतं, या माईकचा शोध लागला नव्हता, पण जा रायगडावर एखाद्याने सिंहासनाजवळ उभे राहा, एखाद्याने नगरखान्याजवळ या. नगरखान्यात कितीही हळू आवाजात बोला, ते सिंहासनावर स्पष्ट ऐकू येतं. आजही परवा रायगडाचं बांधकाम सुरू होतं. त्यावेळेस महाराजांनी बांधलेले अँटी चेंबर्स तिथे सापडले. अँटी चेंबर्स ही संकल्पना आत्ताची, पण महाराजांनी त्या काळी विकसित केली. कधी गेलात रायगड? मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय. माझ्या वक्तृत्वाचे विषय आहे स्वराज्य धोरण बांधणारा एक आदर्श राजा. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजदे. मुद्रा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याचा छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाला धगधगता स्वाभिमान, आणि काळीजाय सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवराज्याचं पहिलं स्थान मराठी माणसांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आला, ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. परमुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, की त्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज पित्यांनी निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही, तर पित्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य 10 पट्टीने वाढवलं ते शंभूराजे. म्हणून तर म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणून तर नाचो कीर्तनाच्या रंगीत दीपा लावू जगी या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय, शब्द हे शस्त्र आहे हे समजून वितू अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवराय. दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांच्यामुळे मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळाले. माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते ते आमचे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, ज्यांनी प्रदान केलेल्या घटनेच्या जोरावरती या ज्या साऱ्या देशाचा कारभार चालतोय ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथम त्या मानवांना मी अभिवादन करते. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सगळे चौघडे वाजू लागले. एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडे कपाराला दुमदुमली. माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, तिने दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला. माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. इतिहास घडवणारा आज इथे जन्मला नव्हता म्हणून झुकावे लागले ते हिमालया. इतिहास घडवणारा आज इथे जन्मला नव्हता म्हणून झुकावे लागले ते हिमालया. कारण पूजतो आम्ही शिवराया, कारण पूजतो आम्ही शिवराया. सहणार नाही इतिहासाची फळे, जातीवंत विद्या धडकतात आमच्या आऊसाहेब. कारण विसरून त्याला मावळ्यांचे बलिदान. शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआपच गळतात. आणि जिथे पावले पडती आमची त्याच इतिहासाच्या वाटा. आणि
वाटा मोडणारच नाही पण वाकणारे नाही मराठा. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले व शिव छत्रपती होऊन हिंदवी स्वराज्याचे पालनहार झाले. मग तुम्ही विचार करा की या वीर मातेने घडवलेलं पुत्र नेमकी कसा असेल हो. कसे असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील वेळ, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील बळ, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र. शिवछत्रपतींनी अनेक 18 भगड जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, येसाजी, संताजी, धनाजी, जिवाजी अशा असंख्य मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने का हिंदुस्थानाला हाणून गेला. विजयसारखी तलवार होऊन गेला, निधड्या छातीने का हिंदुस्थानाला हाणून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला. 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीतून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव धनाजी. शत्रूंच्या छावणीत घुसतो व छावणीचा मुकुट तो आणतो त्याचं नाव. शिवरायांवर जिजाऊंनी जसे संस्कार केले तसे संस्कार आता आपली आई आपल्यावर करत नाही. म्हणून तर मन तुटलं की कर आत्महत्या, बायकोनी छळलं की कर आत्महत्या, नवऱ्याने त्रास दिला की कर आत्महत्या, पेपर अवघड गेला की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या. आज नेमकी झाले तरी काय आत्महत्या करायला? अहो आज कित्येक मुली कित्येक महिला पुरुष एका छोट्याशा कारणावरून आत्महत्या करत आहे. महाराजांना सुद्धा फार संकटे आली पण मनात कधी आत्महत्येचा विचार आला नाही. त्यांनी प्रत्येक संकटातून वाटा शोधल्या. अहो तुम्ही म्हणता आम्ही शिवरायांचे मावळे, पण ते काय आहे ना, मला असे वाटते की भल्या पाठी उठावं, माझ्या मनातून माझ्या अंतःकरणातून माझ्या राजाला सांगावं, बोलावं, म्हणावं, विचारावं की राज कशी पकडली तुम्ही एवढी बल्हाडी तलवार. तुमचा आजचा हा मावळा साधा चहाचा कप पकडताना त्याच्यात थरथर कापता. राज तुम्ही राज्य वेडे होतात ना. तुमचा आजचा हा मावळा कशी पाण्याची दान बियर पिऊन भागवतोय. बघा राजे, महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे. राजे कशी सांभाळली तुम्ही एवढी मोठी प्रजा. जिजाऊंच्या आड तुमचा आजचा मावळा काय म्हणतोय तुमचा आजचा मावळा. आम्ही दोन, आमचे दोन, आमच्यात होतोय चौकोन, चौकोनातली जातात दोन, उरलेल्यांना आधार कोण. अशी खऱ्या अर्थाने शिवरायांचं मावळ व्हायचे आहेच तर मनातून प्रथमतः तुम्हाला तुमच्या मनातून आत्महत्येचा विचार करावा. शिवरायांनी प्रत्येक स्त्रीला माता भगिनीचा दर्जा दिला. मग तुम्ही का बरं नाही देऊ शकत प्रत्येक स्त्रीला माता भगिनीचा दर्जा? आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने शिवरायांचं मावळ व्हायचंच असेल तर प्रथम तुम्हाला तुमच्या मनातून आत्महत्येचा विचार काढावा लागेल आणि प्रत्येक स्त्रीला माता भगिनीचा दर्जा द्यावा लागेल. शुभेच्छा. मी कुमारी पवार अक्षर संजय, मी आता 9वीची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काही 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या राजाच्या राजमुद्रा वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेली निरागस बाळ म्हणजे शोभा. राज्यनीती, युद्धनीती, गनिमी गाव या गनिमी कुटस्थानांचा कळस म्हणजे शोभा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा. या महाराष्ट्रात माणूस मोजण्याची माप म्हणजे शोभा. दुश्मनाच्या मनातही पवित्र स्थान निर्माण करून देणारा किमयाकर म्हणजे शोभा. अहो तलवार तर प्रत्येकांच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त माझ्या शोभांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सरसायला लागतं. एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. सह्याद्रीच्या छाताडावर नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाण जोगू तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. एका सिंहाची कहाणी आहे. शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. पण मात्र अवघ्या 50 वर्षांच्या कालावधीत महाराजांनी जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 इतकी भरली. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर व विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.
मित्रांनो, शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ते खान गुरुजी असे होते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? ते कोण? 36 हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वा वाणीचे तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, अशा रयतेच्या राजासमाचा मानाचा मुजरा टाकले होते. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन फिरणारे आपण कोण? स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो, अपयश की करतो आत्महत्या, लावतो पाठी तोंडाला, आली शिवजयंतीचा बळ की करतो वाद घालतो मांड. यांच्याच जन्मतारखांवरून काय आदर्श घेत आहोत आपण राजांचा? राजांनी आणि गड किल्ले जिंकले, परंतु कधीही पंचांग पाहिले. राजांनी आणि गड किल्ले जिंकले, परंतु कधीही आपले मोठेपणा दाखवण्यासाठी आपले नाव दिले नाही. नवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य म्हणजे काय? स्वतःचे राज्य. शेवटी जाता या व्यासपीठाची राजा घेताना एवढेच म्हणू इच्छिते, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. एक होते छत्रपती शिवाजी. काळजी नव्हती त्यांना पराजयाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची. त्यांची जात मर्द मराठ्यांची, देशाला लहर आणली भगव्याची, मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. म्हणून म्हणतात ना, जय 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 शिवाजी, जय भवानी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव पवार वैष्णवी सतीश. मी यंदा 9वीची विद्यार्थिनी. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्तव्यदक्ष, नीतिमत्ता, श्रेष्ठ राजश्री छत्रपती या विषयावर प्रकाश टाकू इच्छिते. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहस्नो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते या मजकुराचा असा अर्थ आहे की प्रतिपजाच्या चंद्रकोरेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाने वंदलेली शहापुत्र शिवाजीराजे यांच्या लोककल्याणासाठी शोभती आहे. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तान्हाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचे नाव संभाजी. या सर्वांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचे नाव छत्रपती शिवाजी. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगांच्या गडगडाटांनी, पर्वतांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं. इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, तर इतिहासाचा घोर अन्याय हा एक अपराध आहे. इतिहासाचे यथार्थ ज्ञान हे एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून मी शिवचरित्र चिंतन यासाठी उद्युक्त झाले आहे. संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून त्या वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली, ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश श्रीमंत कुलवंत राजाधिराज शिवछत्रपती. सह्याद्रीच्या कडाकपारातून आळोळी ठोकणारे सह्याद्रीचे ठाणेदार, ठाण्यावाग, अष्टपैलू शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी झाला. अरे अंधार होत चालला आता दिवा पाहिजे, या देशाला माझ्या शुभासारखा एक युवा पाहिजे. बीते भूतो जगदंबेचा मळवट भाळी भवानीचा शिवशंभूंच्या चरणी वावे मान हातो भगव्याचा. विश्ववंदिता शहासुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपतींना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान, आणि काही जाय ज्याचा सह्याद्री त्याला शंभू छाव्याचा अभिमान. मराठ्यांचा भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं. अशा राजमाता जिजाऊ मासाहेब परमुलखामध्ये राहून स्वराज्याचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवलं की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, असे छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्यांनी निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर ते 10 पट्टीने वाढवलं. असे आमचे शंभूराजे म्हणतात ना, नियतेचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. नाचू कीर्तनास रंगी, ज्ञानदीप लावू जगी, समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय, संत नामदेवराय, शिक्षणाची गोड गंगा गरिबांच्या घरी पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि
आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने मूल्यवान शिक्षण मिळाले, माझ्यासारखी एक सर्वसामान्य मुलगी इथे बोलू शकते, अशा आमच्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले प्रथम तर या महामानवांना अभिवादन करते. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतं असे नाही, काही क्षण विसरून फुले विसरता येत नाही आणि असाच आजचा क्षण आहे. आजच्याच दिवशी 6व्या शतकात एक तेजस्वी तारा चमकला, सनई चौघडी वाजली आणि सह्याद्रीच्या कडा कपाड्यांतून एक आरोही दुमदुमली आणि माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीन दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. इतिहास घडविणारे आम्ही ऐसे जन्मले ना पुढे कुठे चुकवितो ते हिमालया पुसतो आम्ही शिवराय. वाकत तर नाही पण पुन्हा पुढे झुकणारही नाही मराठा, परंतु मराठा नेमकं म्हणायचं तरी कुणाला? आम्ही एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो, जो मरेल पण शेवटपर्यंत मागं हटणार नाही, तोच खरा मराठा. मग तो कुठल्या जातीचा असू द्या, कुठल्या धर्माचा असू द्या. शिवजयंती का आणि कशासाठी साजरी करतो आपण? जयंती सगळ्यांच्याच साजऱ्या होतात का? आपणही मेल्यावर आपल्या साजऱ्या होणार आहेत का? नाही. जे जनतेसाठी देशासाठी लढतात त्यांच्याच जयंती साजऱ्या होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने, मावळांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते. शिवाजी महाराज निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. आताच्या तरुण पिढीची काय अवस्था झाली हो? 34च्या रात्री गड किल्ल्यांच्या पायथ्याशी जाऊन दौडी मानाने जर पार्ट्या करत असतील तर त्यांची घरटी कशी सुरक्षित राहतील? हा तर खूप महत्वाचाच प्रश्न आहे ना. ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. शहाजामशाहीच्या क्रूर काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आम्ही त्यांचं नाव दिले हो बिड्यांच्या पाकिटांना, सिगरेटांच्या बंडला. ही तर खूप दुर्दैवाचीच गोष्ट आहे. शिवाजी जे पक्के विरोध करणार आहे ना तेच बिड्या फुके आहे. ही तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे ना. म्हणून तर मला असं वाटतं भलं पहाटे उठावं, माझ्या राजाला अंतःकरणातून विचारावं, राजा कशी उचलली ही बलाढ्य तलवार? तुमचा हा मावळा नशेत झुंजतोय बघा. तुमचा हा मावळा म्हणतोय काय? आम्ही दोन, आमचे दोन, आमचा झाला एक चौकोन, चौकोनातले जातात दोन, मग उरल्यांना आधार कोण? अशी झाली आहे परिस्थिती. राजा म्हणते काय? नापास झाला की कर आत्महत्या, मुलगी नाही पटली की कर आत्महत्या, बायकोने त्रास दिला की कर आत्महत्या. शिवाजी महाराजांना नाही कधी विचारायला आत्महत्या करावी? नाही, कारण त्यांना संस्कार हे जिजाऊंचे होते. मला जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं, शिवाजी महाराजांचं नाव जर हातावर करायचं असेल तर त्या हाताने कुठेही अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. शिवाजी महाराजांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल तर आपला वर्ण चुकीचं राहणार नाही याची काळजी घ्या. शिवाजी महाराजांच्या नावाची अंगठी जर बोटात घालायची असेल तर तो बोट कोणाचाही द्वेष करणार नाही याची काळजी घ्या. आणि शिवाजी महाराजांच्या नावाचं शर्ट जर अंगात घालायचं असेल तर ते शर्ट घालून कुठल्याही घाणेरड्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि शिवाजी महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर त्या तोंडात कुठलेही व्यसन राहणार नाही याची. मी आता 8वीची विद्यार्थी. मी आज तुमच्या समोर शिवजयंती याविषयी भाषण सादर करीत आहे. आज भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. चुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. चुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक एक आदर्श करता जनता राजा शिवछत्रपती त्यांना प्रथम मानाचा मुद्रा करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नकोठाण्यात सनई चौखडा वाजत होता. अशा मंगलक्षणी सबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आले. किल्ल्यावर आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळ केली, पण या धावपळीतही जिजाबाईंनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवत दिवा लावत त्यांना मायाने कुरवाळत त्यांना रामाच्या अभिमानाच्या गोष्टी सांगत त्यातून त्यांना आदरबुद्धी निर्माण झाली. शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुद्रा करते शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये राजमाता जिजाबाई यांच्या पोटी झाला. त्यावेळी महाराष्ट्रातील सुलतानी राजवटीमुळे सामान्य जनता त्रासून गेली होती. शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशल बुद्धीचे होते. त्यांना त्याच्या पानांमध्ये नाव आपले करून गेला. जमाना व त्यांचे ऐकले, भले भले जागेवर बसले, काही जागीच खाली खचले, पण मराठगालात हसले. अरे नाव त्यांचे शिवाजी राजे बसले, अरे नाव त्यांचे शिवाजी राजे बसले. नाव आपले करून गेला. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, सार राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत
अशा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं जय जयकार झालंच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. बाळ शिवाजीचा झुलवा बाळना बाळना बाळ शिवाजीचा चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा बाळना बाळना बाळ शिवाजी की पुढे कुणाची डेरिंग चालायची नाही जिजामाते चले की पुढे कुणाची डेरिंग चालायची नाही डेरिंग चालायची नाही. नाव त्यांचे शिवाजीराजे बसले नाव त्यांचे शिवाजीराजे बसले. तू चाल पुढं तू चाल पुढं तू चाल पुढं चाल पुढं चाल पुढं तू चाल पुढं तू चाल पुढं. या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने हैं माहे भवानी.